हॅलो नमस्कार मित्रांनो, आपण या लेक्चरमध्ये या व्हिडिओत आपण राज्यसेवा पूर्व परीक्षा त्याचप्रमाणे कंबाईन पूर्व परीक्षा 2024च्या अनुषंगाने आपल्या टेलिग्राम चॅनलवर PYQ बॅच सुरू केलेला आहे। त्यात आपण जे काही प्रश्न पोस्ट करतो आहोत त्या प्रश्नांचे सविस्तर विश्लेषण जे काही आहेत आपण या यूट्यूबच्या माध्यमातून करतो आहोत। ओके, सो या ठिकाणी आपण 18व्या दिवशी ज्या काही प्रश्न आपण अर्थशास्त्र या विषयाअंतर्गत त्या टेलिग्राम चॅनलवर पोस्ट केलेले होते ते आपण या ठिकाणी डिस्कस करणार आहोत। एकंदरीतच अर्थशास्त्र मधला हा चौथा सिरीज आहे किंवा चौथा भाग आपण त्या ठिकाणी पोस्ट केलेले होते। सो 10 प्रश्न आपण या व्हिडिओत बघणार आहोत। ओके, जे PYQs आपल्याला म्हणजे आयोगाने विचारलेले प्रश्न सविस्तर बघणार आहोत। ओके, सो सुरू करूयात। आता जो पहिला प्रश्न आहे तो आपल्याला कंबाईन पूर्व परीक्षा 2018 मध्ये विचारल्याचे दिसून येतो आणि यात आपल्याला वेगवेगळे जे योजना आहेत त्या संदर्भाने आपल्याला विचारलेलं आहे। ओके, प्रधानमंत्री मुद्रा योजना, त्यानंतर सौभाग्य योजना, प्रधानमंत्री उज्ज्वला योजना आणि उज्ज्वल डिस्कॉम इन्शुरन्स योजना। ओके, आता जर आपण ह्या प्रश्नात आपण जर व्यवस्थित ऑप्शन बघितलं किंवा जे पर्याय दिलेले आहेत ते आपण इझिली हे प्रश्न आपण सॉल्व्ह करू शकतो। मात्र याच्या मागची भूमिका किंवा आपण हे प्रश्न विश्लेषण करताना त्या अनुषंगाने आणखी कुठली माहिती आहे त्या संदर्भाने सविस्तर माहिती असणे अपेक्षित आहे। कदाचित येणाऱ्या काळामध्ये आयोग आपल्याला या योजना कधी सुरू झाल्या त्या सुरू झालेल्या क्रमानुसार अरेंज करा किंवा त्यांच्या जोड्या लावा अशा पद्धतीने प्रश्न विचारला तर ते आपल्याला परत चुकायला नको, त्याच उद्देशाने म्हणून आपण हे विश्लेषण सिरीज बघतो आहोत। ओके, सो प्रधानमंत्री प्रधानमंत्री मुद्रा योजना आपल्याला काय दिसून येतो तर जे काही सूक्ष्म उद्योग आहेत, MSME सेक्टर आहेत आणि विशेषतः SC ST जे काही मागासवर्गीय आहेत त्यांना या सूक्ष्म आणि मध्यम उद्योग जे काही आहेत MSME सेक्टरमध्ये अग्रेसर करण्यासाठी त्यांना कमी व्याजदरावर कर्ज उपलब्ध करून देण्यासाठीची ही एक आपल्याला योजना दिसते। ओके, सो मुद्रा योजना आपल्याला सूक्ष्म उद्योगांना पुनर्वित्त आणि विकास करण्यासाठी जी काही योजना आहे किंवा कर्ज देणारी योजना दिसून येतो। ओके, सौभाग्य योजना, तर सौभाग्य योजना ही आपल्याला सार्वत्रिक घरगुती विद्युतीकरण। प्रधानमंत्री उज्ज्वला योजना काय दिसून येतं तर प्रधानमंत्री उज्ज्वला योजना आपल्याला दारिद्र्य रेषेखाली जे BPL पॉवर्टी लाईनवर आहेत त्या दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना त्या कुटुंबाच्या महिलांच्या नावे जे प्रमुख महिला आहेत त्यांच्या नावाने LPG जोडणी किंवा LPG कनेक्शन देण्यासाठीची ही योजना आपल्याला दिसून येतो। आणि उज्ज्वल डिस्कॉम ॲश्युरन्स योजना ही आपल्याला जी काही वीज वितरण कंपनी आहे त्या वीज वितरण कंपनीचे जे काही आर्थिक उलाढाल आहे किंवा आर्थिक जे आरोग्य आहे ते सुधारण्यासंदर्भात आपल्याला उज्ज्वल डिस्कॉम इन्शुरन्स किंवा ॲश्युरन्स योजना दिसून येतो। एकंदरीतच ह्या योजना आपल्याला या ठिकाणी त्यांचे जे काही इतर माहिती आहे ते देखील आपल्याला बघणे गरजेचं आहे। ओके, सो प्रधानमंत्री मुद्रा योजना ज्याला PMMY ओके PMMY म्हणजे मुद्रा योजना ही आपल्याला सूक्ष्म आणि लघु उद्योगांना परवडणारे कर्ज देण्यासाठी भारत सरकारची एक प्रमुख योजना म्हणून दिसून येतो। ही योजना बिगर कॉर्पोरेट म्हणजे जे काही कमर्शियल नॉन कमर्शियल लोक आहेत, ओके, जे सहसा मध्यम वर्ग जे मागासलेले लोक आहेत किंवा मागास वर्गामध्ये या प्रवर्गात मोडणारे लोक आहेत त्यांना उद्योग सुरू करता यावा म्हणून किमान 10 लाखापर्यंतचे जे काही कर्ज आहेत, कमाल 10 लाखापर्यंतचे कर्ज उपलब्ध केले जात आहे। ओके, आणि या योजनेची सुरुवात कधी झाली तर 8 एप्रिल 2015ला या योजनेची सुरुवात झाल्याचे आपल्याला दिसून येतो। या अंतर्गत 3 प्रकारचे कर्ज या जे काही उद्योग आहेत छोटे उद्योग करणारे जे व्यक्ती आहेत किंवा लोक आहेत त्यांना 3 प्रकारचे कर्ज दिला जातो या योजने थ्रू। ओके, कुठले आहेत ते तर शिशु, किशोर आणि तरुण असे 3 प्रकारचे या योजनेअंतर्गत कर्ज दिले जातो। शिशु जो कर्ज असतो तो कमीत कमी 50,000पर्यंत असतो। ओके, शिशु जो कर्ज असतो तो कमीत कमी 50,000 रुपयापर्यंतचे कर्ज, त्यानंतर 50,000 ते 5 लाखापर्यंतचे कर्ज किशोर अवस्थेमध्ये मोडतो आणि त्यानंतर 5 लाख ते 10 लाख इतका जो कर्ज आहे तो तरुण अवस्थेमध्ये। ओके, छोटे उद्योग एकदम छोटे उद्योग असतील त्यांना 50,000 रुपयापर्यंतचे कर्ज दिला जातो। छोटे मध्यम असतील त्यांना 50,000 ते 5 लाखापर्यंतचे कर्ज आणि थोडे मध्यम असतील छोट्यापेक्षा थोडे जास्त असतील सो याला 5 लाख ते 10 लाखापर्यंतचे कर्ज उपलब्ध केले जातो आहे। ओके, कमी व्याजदरामध्ये। सो हे झालं प्रधानमंत्री मुद्रा योजना। ओके, आता प्रधानमंत्री उज्ज्वला योजना काय आहे तर दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना त्या कुटुंबातील महिलांच्या नावे
50 दशलक्ष, ओके, 5 करोड जे काही LPG कनेक्शन वितरित करण्यासाठी आपले पंतप्रधान जे होते त्यांनी 1 मे 2016 रोजी पंतप्रधान उज्ज्वला योजना सुरू केलेली आहे. ओके, आपले पंतप्रधान होते म्हणजे आहेतही आता सध्या. सो LPG कनेक्शन वितरित करण्यासाठीची ही योजना आपल्याला दिसून येतो 1 मे 2016 रोजी सुरू केल्याचे. त्यानंतर सौभाग्य योजना. सौभाग्य योजना ही प्रधानमंत्री सहज बिजली हर घर योजना ही काही घरांना वीज पुरवण्यासाठी भारत सरकारचा एक प्रकल्प दिसून येतो. आणि या योजनेअंतर्गत जे काही BPL कुटुंब आहेत किंवा मागासलेले भागामध्ये राहणारे कुटुंब आहेत त्यांना वीज पुरवठा करणे या सौभाग्य योजनेचा एक प्रकारे उद्देश किंवा लक्ष्य होते. ओके, डिसेंबर 2018 मध्ये ही योजना सुरू झाल्याचे आपल्याला दिसून येतो आहे. ओके, या योजनेची जी काही विद्युतीकरण प्रक्रिया आहे ती सप्टेंबर 2017 मध्ये जाहीर केलेले होते आणि 2018 पर्यंत ते पूर्ण करायचे होते. ओके, सप्टेंबर 2017 मध्ये जाहीर केल्याने डिसेंबर 18 पर्यंत पूर्ण करायचे होते. अशा पद्धतीने आपण या ठिकाणी जे 3 योजना आहेत ते बघितलेले आहे. उज्ज्वल डिस्कॉम ॲश्युरन्स योजना काय आहे तर जे काही वीज वितरण कंपन्या आहेत त्यांचे जे काही आर्थिक गैरव्यवहार होत असतील, आर्थिक जे काही उलाढाल होत असेल किंवा वीज बाकी जे लोक आहेत किंवा ते वीज व्यवस्थित भरत नाही त्यांच्यासाठी आर्थिक सुविधा किंवा आर्थिक विंडो सुरू करण्याचे काम या उज्ज्वल डिस्कॉम इन्शुरन्स योजनेअंतर्गत गव्हर्नमेंटने सुरू केल्याचे आहे, जेणेकरून ते जे काही वाटाघाटी आहेत आर्थिक वाटाघाटी ते व्यवस्थित त्या ठिकाणी सॉल्व्ह केल्या जाईल. ओके, सो अशा पद्धतीने सरकारी योजनेसंदर्भात आपण हे या ठिकाणी प्रश्न बघितलेला आहे. ओके, नंतर पुढचा प्रश्न बघूयात. आता 1987 साली झालेल्या ब्रुटलँड अहवालाचे शीर्षक खालीलपैकी काय होते? अशा पद्धतीने प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. आणि एकंदरीत राज्यसेवा पूर्व परीक्षा 2016 मध्ये जे काही शाश्वत विकास हा जो टॉपिक आपल्या सिलेबसमध्ये मेन्शन केलेला आहे त्याचाच एक पार्ट किंवा त्याच सिलेबसला अनुसरून हे प्रश्न आपल्याला विचारायचे दिसून येतो. ओके, आपले पर्यावरण, आपले समान भविष्य, शाश्वत विकास की आपला एक उपग्रह. ओके, सो कुठले पर्याय बरोबर आहेत? सो मानवी पर्यावरण परिषद 1972 मध्ये जी स्टॉकहोम येथे झालेली होती, या परिषदेत पर्यावरण बदलाचा सर्वप्रथम विचार करण्यात आला आणि त्या जे काही पर्यावरण बदल आहेत त्या पर्यावरण बदल आणि एकंदरीत मानवी पर्यावरण नैसर्गिक स्रोतांचा होणारा ऱ्हास, त्यांच्या आर्थिक व सामाजिक विकासावर होत असलेला परिणाम जाणून घेण्यासाठी आणि त्यांच्यावर चौकशी किंवा ते ॲनालाइज करण्यासाठी ग्रो हार्लेम ब्रुटलँड यांच्या अध्यक्षतेखाली 1983 मध्ये एक आयोग स्थापन करण्यात आला. ओके, ज्याला ब्रुटलँड आयोग म्हणून संबोधण्यात येतो. ओके, सो 1987 मध्ये या आयोगाने अहवाल दिला आणि त्यांचा जो काही अहवाल होता किंवा त्याला जे काही शीर्षक दिलेले होते ते अवर कॉमन फ्युचर म्हणजे आमचे समान भविष्य. ओके, अशा पद्धतीने अवर कॉमन फ्युचर या ठिकाणी अहवालाची जे काही फ्रंट पेज आहे ते तुम्ही बघू शकता, अवर कॉमन फ्युचर. सो आपले समान भविष्य या प्रश्नाचे योग्य पर्याय असणार आहे पर्याय क्रमांक 2. ओके, सो या ठिकाणी पहिल्यांदा शाश्वत विकासाची जी काही व्याख्या आहे ती करण्यात आलेली होती. भविष्यातील पिढ्यांचा स्वतःच्या गरजा भागवण्याच्या क्षमतेशी कुठलीही तडजोड न करता सध्याच्या पिढीच्या ज्या गरजा आहेत ते भागवणे किंवा पूर्ण करणारा विकास म्हणजे शाश्वत विकास. अशा पद्धतीचा या अहवालात शाश्वत विकासाची व्याख्या आपल्याला दिसून येतो. ओके, पुढे जाऊयात. आता या प्रश्नात आपल्याला राष्ट्रीय महिला सक्षमीकरण धोरण 2000च्या प्रयत्न काय होते अशा पद्धतीने राज्यसेवा पूर्व परीक्षा 2013 मध्ये प्रश्न विचारण्यात आलेला आहे. ओके, सर कुठले धोरण होते तर बालकांसंबंधी असलेले सर्व भेदभाव व महिलांवर होणारे सर्व प्रकारचे अत्याचार दूर करणे. त्यानंतर आहे महिलांना मानवी हक्क आणि सत्तेत समान संधी प्रदान करणे. तिसरं आहे वरील दोन्ही की वरीलपैकी कुठलेच नाही. ओके, सो राष्ट्रीय महिला सक्षमीकरण धोरण. आता धोरणासंदर्भात आपल्याला राज्यसेवा पूर्व परीक्षेमध्ये प्रश्न विचारतात. राज्यसेवा मुख्य परीक्षेमध्ये तर विचारतोच आहे, मात्र पूर्व परीक्षेमध्ये किमान एक तरी प्रश्न आपल्याला दिसून येतो. मग ते राष्ट्रीय युवा धोरण असो, राष्ट्रीय महिला सक्षमीकरण धोरण असो, राष्ट्रीय जे काही दिव्यांगजन जे धोरण आहे त्या संदर्भाने असो किंवा इतर जे स्वयंसेवी धोरण असो ते आपल्याला आयोग विचारतो. ओके, सो 2001 मध्ये जे काही राष्ट्रीय महिला सक्षमीकरण धोरण आहे ते महिला सक्षमीकरणासाठी एकंदरीत महिलांची प्रगती, विकास आणि सक्षमीकरण करण्यासाठी या धोरणाची सुरुवात किंवा हे धोरण स्वीकारण्यात आल्याचे आपल्याला दिसून येतो. या अंतर्गत महिलांच्या पूर्ण विकासासाठी सकारात्मक आर्थिक आणि सामाजिक धोरणाद्वारे वातावरण तयार करणे, जेणेकरून त्यांची जी काही महिलांची जी काही क्षमता आहे ते पूर्णपणे ओळखता येईल अशा पद्धतीची तरतूद या राष्ट्रीय महिला सक्षमीकरण धोरणामध्ये करण्यात आली. राजकीय, आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक, नागरिक अशा सर्व क्षेत्रात पुरुषांच्या बरोबरीने
सर्व मानवी हक्क आणि मूलभूत स्वातंत्र्याचा उपभोग त्यांना घेता येईल अशा पद्धतीचे वातावरण निर्माण करणे हे या महिला सक्षमीकरण धोरणाचे उद्देश होते. ओके, जे आयोगाने आपल्याला दुसऱ्या ऑप्शनमध्ये दिलेलं आहे की मानवी हक्क आणि सत्य समान संधी. सो हे बरोबर असणार आहे. ओके, त्यानंतर आहे देशाच्या सामाजिक, राजकीय, आर्थिक जीवनात महिलांचा सहभाग आणि निर्णय प्रक्रियेत समान प्रवेश त्यांना मिळवून देणे. त्यानंतर आरोग्य सेवा असतील, सर्व पातळ्यांवर दर्जेदार शिक्षण असेल, करिअरच्या वेगवेगळ्या संधी असतील किंवा व्यावसायिक मार्गदर्शन असेल, रोजगार असेल किंवा जे काही समान मोबदला असेल एखाद्या कामासाठी ते समान मोबदला, व्यावसायिक आरोग्य सुरक्षा, त्यानंतर सामाजिक सुरक्षा व सार्वजनिक पद अशा वेगवेगळ्या जे काही महत्त्वाचे जे पदे आहेत त्यांसंदर्भात समान वाटा महिलांसंदर्भात तयार करण्यासंदर्भाने हे योजना आपल्याला किंवा ही जे काही धोरण आहे त्यामध्ये नमूद केल्याचे दिसून येतो आहे. ओके, त्यानंतर आहे महिलांवरील जे काही सर्व प्रकारचे भेदभाव आहेत ते दूर करण्यासाठी जे काही कायदे तयार केले आहेत त्या कायदेला बळकट, त्या व्यवस्थेला बळकट करणे अशा पद्धतीची तरतूद देखील या ठिकाणी करण्यात आलेली आहे. त्यानंतर आहे महिला आणि मुलांवरील जे काही भेदभाव आहे आणि सर्व प्रकारचे हिंसेचे उच्चाटन करण्यासंदर्भात जे तरतूद आहे ते देखील या राष्ट्रीय महिला सक्षमीकरण धोरणामध्ये नमूद करायचे आपल्याला दिसून येतो. ओके, सो पहिला आणि दुसरा हे दोन्ही जे काही विधान आहेत ते बरोबर आहेत असं आपण म्हणू शकतो. ओके, सो अशा पद्धतीने पर्याय क्रमांक 3 वरीलपैकी दोन्ही योग्य विधान असणार आहे. पर्याय क्रमांक 3 योग्य आहे असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. पुढे जाऊयात. त्यानंतर या प्रश्नात आपल्याला लोकसंख्या संक्रमणाच्या तिसऱ्या अवस्थेत काय दिसून येते, कोणती जे काही घटक आहे कोणत्या अवस्थेत. ओके, सो या ठिकाणी आपण लोकसंख्या संक्रमणाची जी काही तिसरी अवस्था आहे त्या तिसऱ्या अवस्थेमध्ये कुठले लक्षणे दिसून येतात किंवा कुठल्या वैशिष्ट्ये आपल्याला या तिसऱ्या अवस्थेत दिसून येतात त्या संदर्भाने राज्यसेवा मुख्य परीक्षा 2013 मध्ये आपल्याला प्रश्न विचारण्यात आलेला आहे. ओके, सो लोकसंख्या वाढीचा दर कमी, त्यानंतर आहे औद्योगिकीकरण व शहरीकरण जास्त झालेले असते, जन्मदर जास्त पण मृत्यूदर कमी, आणि ड आहे जन्मदर तसेच मृत्यूदर दोन्ही कमी असते. तर कुठली जी काही हे लक्षणे आहेत ते आपल्याला तिसऱ्या अवस्थेत दिसून येते लोकसंख्या संक्रमणाच्या टप्प्यामध्ये. ओके, सो जे काही तिसरा टप्पा आहे तो तिसऱ्या टप्प्यामध्ये काय दिसून येतो तर वाढते औद्योगिकीकरण, त्यानंतर आहे शहरीकरण, शिक्षणाचा विस्तार, राहणीमानातील बदल. यामुळे काय होतं तर आर्थिक विकासाबरोबरच जन्मदर व मृत्यूदर दोन्हीमध्ये घट दिसून येतो. ओके, सो या ठिकाणी जन्मदर व मृत्यूदर दोन्हीमध्ये घट दिसून येतो. ड बरोबर असणार आहे. ओके, ड बरोबर असणार आहे म्हणजे 1 आणि चौथा पर्याय आपला बाद ठरतो. त्यानंतर आहे जन्मदर जास्त पण मृत्यूदर कमी. हे जे काही क स्टेटमेंट आहे तर क स्टेटमेंट जन्मदर व मृत्यूदर दोन्ही कमी असतो त्यामुळे क देखील या ठिकाणी चुकीचे असणार आहे. सो क स्टेटमेंट असणारा पर्याय देखील आपण एलिमिनेट करूयात म्हणजे आपण योग्य पर्यायापर्यंत पोहोचू शकतो. ओके, सो पर्याय क्रमांक 2 अ, ब आणि ड योग्य असणार आहे. ओके, अ, ब आणि ड लोकसंख्या वाढीचा दर कमी आपल्याला या अवस्थेमध्ये दिसून येतो, आणि औद्योगिकीकरण, शहरीकरण आणि शिक्षणाचा विस्तार झालेला असतो, आणि जन्मदर तसेच मृत्यूदरात दोन्हीत घट दिसतो. आणि एकंदरीतच यामुळे काय होतं तर सर्व हे जी काही अवस्था आहेत आपल्याला सर्व विकसित देशामध्ये अशा पद्धतीची जी काही अवस्था आहे ती दिसून येतो. ओके, लोकसंख्या संक्रमणाचे हे टप्पे आपण या ठिकाणी बघितलेलं आहे. ओके, याविषयी आपण सविस्तर जे काही लेक्चर आहे ते आपल्या अर्थशास्त्र रिव्हिजन सिरीजमध्ये लोकसंख्या या प्रकरणाअंतर्गत सविस्तर अभ्यासलेलं आहे, ते तुम्ही जाऊन बघू शकता. लोकसंख्या तुमचा जे काही प्रकरण आहे ते व्यवस्थित होऊन जाईल. ओके, सो पुढे जाऊयात पुढच्या प्रश्नांकडे. सो या ठिकाणी आपल्याला मानवी दारिद्र्य निर्देशांक मापनाच्या संदर्भात योग्य विधाने ओळखा अशा पद्धतीचे राज्यसेवा मुख्य परीक्षा 2016 मध्ये आपल्याला प्रश्न विचारण्यात आलेला आहे. ओके, सो त्याच्यामध्ये जे काही मापनाचे जे डायमेन्शन आहेत, ओके, निदर्शके आहेत त्या डायमेन्शनचा या ठिकाणी त्या या जे काही आयाम आहेत. ओके, डायमेन्शन म्हणजे आयाम. सो या त्या आयाम कुठले आयाम होते त्या संदर्भाने या ठिकाणी आपल्याला आयोगाने प्रश्न विचारण्यात आलेला आहे. अ जे स्टेटमेंट आहे त्याच्यामध्ये दीर्घ व निरोगी आयुष्य, त्यानंतर आहे ब ज्ञान आणि माहिती, क योग्य राहणीमान, आणि ड जे आहे त्याच्यामध्ये सामाजिक विशेष अशा पद्धतीचे हे जे पर्याय आहेत ते दिलेले आहेत. तर कुठले आयाम होते. ओके, सर्वप्रथम आपण जे काही मानवी दारिद्र्य निर्देशांक आहे ज्याला इंग्लिशमध्ये ह्युमन पॉवर्टी इंडेक्स HPI म्हणून संबोधले जातो, आणि संयुक्त राष्ट्रांनी मानव विकास निर्देशांकाला पूरक म्हणजे SDIला पूरक म्हणून विकसित केलेल्या देशातील समुदायाच्या जे काही विकसित देशामधील जे काही दारिद्र्याचे प्रमाण आहे ते दारिद्र्याचे प्रमाण मोजण्यासाठी या HPIचा किंवा ह्युमन पॉवर्टी इंडेक्सचा समावेश SDI अंतर्गत केल्याचे दिसून येतो. ओके,
1997 मध्ये मानव विकासाच्या अहवालाचा भाग म्हणून या अहवालाचा प्रथम किंवा हा अहवाल पहिल्यांदा पब्लिश केला गेला होता. ओके, 1997 मध्ये. त्यानंतर आहे हे जे काही अहवाल आहे ते आपल्याला UNDP मार्फत विकसित होत असल्याचे दिसून येतो. आणि आता सध्या हे अहवाल प्रसिद्ध होतो का, तर नाही. तर ते 2010 मध्ये जे काही बहुआयामी दारिद्र्य निर्देशांक जे काही आहे त्याने या HPI ची जागा घेतल्याचे दिसून येतो. ओके, सो आता मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स जाहीर होतो. ओके, मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स. सो या मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्सने या HPI ची जागा घेतल्याचे आपल्याला दिसून येतं 2010 मध्ये. ओके, आता त्याचे जे काही आधी आयाम होते ते कुठले होते, तर डायमेन्शन अ लॉंग अँड हेल्दी लाईफ. ओके, म्हणजे काय, तर दीर्घ व निरोगी आयुष्य. त्यानंतर आहे नॉलेजमध्ये ज्ञान आणि माहिती, इन्फॉर्मेशन. आणि डिसेंट स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग म्हणजे योग्य राहणीमान आहे का. मात्र यामध्ये सामाजिक विशेषचा समावेश होत नव्हता. ओके, सो ब आणि क योग्य पर्याय असणार आहे. पर्याय क्रमांक 3 योग्य असणार आहे. ओके, सो अशा पद्धतीने HPI संदर्भाने या ठिकाणी आपण हे बघितलेलं आहे. पुढे जाऊयात. त्यानंतर आहे मध्यवर्ती बँक सर्व बँकांना ज्या दराने कर्ज देतो त्या दरास काय म्हणतात, अशा पद्धतीने या ठिकाणी प्रश्न विचारण्यात आलेला आहे. राज्यसेवा मुख्य परीक्षा 2012 मध्ये कोणत्या दरास बँक दर किंवा एकंदरीतच मध्यवर्ती बँक ज्या सदस्य बँकांना कर्ज देतो त्याला काय म्हणतात. सो व्याजदर, बँक दर, रेपो दर की अधिकर्ष सवलत. ओके, तो आता बँक दर त्याला म्हटलं जातो. बँक दर का, तर जे काही सेंट्रल बँक आहे ते सेंट्रल बँक ज्यावेळेस एखादी बँक डबघाईस आलेली असेल किंवा दिवाळखोरीस निघालेली असेल आणि त्याला तातडीची गरज असेल, सो अशा वेळेस ते जी काही मध्यवर्ती बँक आहे त्या मध्यवर्ती बँककडे धाव घेतात. ओके, त्यांना मदत मागण्यासाठी. आणि अशा वेळेस काय करतात, तर जे काही कर्ज पुरवठा आहे ते रिझर्व्ह बँक त्याचे कुठल्याही प्रकारचे तारण न ठेवता त्यांना तातडीची मदत म्हणून अल्प कालावधीसाठी किंवा अल्पकालीन जी अल्प मुदतीची कर्जासाठी ही परवानगी देते आणि एका पर्टिक्युलर रेटनुसार त्या प्रत्येक कमर्शियल बँकेला ते किंवा त्या बँकेला जे काही व्यावसायिक बँक आहे त्याला कर्ज देते. तर त्या जे काही दराने जो कर्ज दिला जातो त्यालाच आपण बँक दर असे या ठिकाणी म्हणत असतो. ओके, सो या ठिकाणी कुठलंही तारण ठेवण्याची आवश्यकता नसते आणि हे जे काही कोणत्याही प्रकारचे तारण न ठेवता जे व्यापारी बँकांना कर्ज पुरवठा करतात आणि ज्या दराने कर्ज पुरवठा करतात मध्यवर्ती बँक त्याला बँक दर म्हटलं जातं. ओके, आणि व्याजदर माहितीच असेल, आपण बँकेकडून जर ग्राहक कमर्शियल बँकेकडून जो कर्ज घेतो आणि त्या कर्जावर जो व्याज देतो त्याला व्याजदर म्हटलं जातं. ओके, रेपो दर आणि रिव्हर्स रेपो दर काय, तर शॉर्ट टर्मसाठी म्हणजे पर्टिक्युलर एका दिवसाची असते किंवा 24 तास असेल किंवा 15 दिवसाचे किंवा 3 महिन्याचं असं जे काही पर्टिक्युलर डेसाठी ते ठरवलेलं असतं. सो त्याला आपण रेपो दर किंवा रिव्हर्स रेपो दर म्हणत असतो. ओके, सो ते त्यानंतर आहे अधिकर्ष सवलत. अधिकर्ष सवलत म्हणजे काय, तर जर आपल्या अकाउंटमध्ये पैसे नाही आहेत आणि अशा वेळेस जर आपल्याला पैशांची गरज असेल तर आपण त्या अधिकर्ष सवलतच्या मागे किंवा अधिकर्ष सवलत या अंतर्गत जास्तीची रक्कम उचल करू शकतो. ओके, त्यासाठी आपले जे काही प्रोफाईल आहे ते स्ट्रॉंग असणे गरजेचे आहे. ओके, सो या ठिकाणी बँक दर हा योग्य पर्याय असणार आहे. आता यामध्ये पुनर्खरेदीबाबत कुठलाही करार झालेला नसतो. ज्या पद्धतीने रेपो रेट आणि रिव्हर्स रेपो रेटमध्ये एक बॉन्ड गव्हर्नमेंटद्वारे इश्यू किंवा सेंट्रल बँकेद्वारे व्यापारी बँकांना दिला जातो आणि त्यातील अतिरिक्त तरलता शॉर्ट पिरियडसाठी आपल्याकडे ठेवला जातो. मात्र या बँक दरामध्ये तशा पद्धतीचे कुठल्याही जे काही देवाणघेवाण आहे ते होत नाही. डायरेक्ट RBI किंवा जे काही सेंट्रल बँक आहे ते जे काही व्यापारी बँकांना ज्या दराने कर्ज देतो त्यालाच बँक दर आपण असे म्हणत असतो. ओके, सो अशा पद्धतीने अल्प मुदतीसाठी ही कर्ज योजना असते. पुढे जाऊया. आता खालीलपैकी कोणते गॅट कराराचे प्रमुख उद्दिष्ट होते असा एकंदरीत प्रश्न आहे. आंतरराष्ट्रीय व्यापारामधील स्पर्धा कमी करणे, अन्न सुरक्षा प्राप्त करणे, त्यानंतर आहे आंतरराज्य संबंध सुधारणे की आंतरराष्ट्रीय व्यापारावरील बंधने दूर अथवा कमी करून स्पर्धेस प्रोत्साहन देणे. तर कुठले विधान योग्य आहे, कुठले प्रमुख उद्दिष्ट होते. ओके, आता उद्दिष्ट म्हटलं असतं तर या ठिकाणी सर्वच आले असते. ओके, म्हणजे स्पर्धा कमी करून जे काही अन्न सुरक्षा प्राप्त करणे, आंतरराज्य संबंध सुधारणे किंवा आंतरराष्ट्रीय हे तीनही आपल्या उद्दिष्टात आले असते. मात्र प्रमुख म्हणजे मुख्य उद्दिष्ट काय होते, तर जे काही जागतिक व्यापार संघटना आपण बघतो त्याआधी जे काही गॅट हे जे काही ॲग्रीमेंट झालेले होते. ओके, 23 देशांनी मिळून
गॅट नावाची संस्था स्थापन केलेली होती आणि एकंदरीत हे एक ॲग्रीमेंट होते. ओके, हे गॅट संदर्भाने आणि WTO संदर्भाने आपण अर्थशास्त्र या रिव्हिजन सिरीजमध्ये बघितलेलंच आहे. ओके, सो तुम्ही ते बघितलेलं असेल तर नक्कीच या ठिकाणी तुम्हाला योग्य पर्याय ऑप्शन देता येईल. ओके, सो गॅट जे आहे ते गॅटमध्ये आपल्याला दिसून काय येतो तर जनरल ॲग्रीमेंट ऑन टेरिफ अँड ट्रेड हा अनेक देशातील एक कायदेशीर करार दिसून येतो, ज्याचा उद्देश जे काही कोटा आहे एका पर्टिक्युलर व्यापार करताना विशिष्ट मर्यादेपर्यंत आपण कुठल्या देशाशी व्यापार करायचा किंवा आपण आपल्या देशामध्ये जे आपण स्वदेशी वस्तूंचा प्रचार करतो तो कुठल्या मर्यादेपर्यंत आपण करायला पाहिजे, आंतरराष्ट्रीय जे व्यापार आहे ते कुठल्या मर्यादेपर्यंत आपण ते व्यापार करायला पाहिजे, अशा पद्धतीची कोटा निश्चित केली जाते. त्याला कोटा पद्धती. त्यानंतर आहे शुल्क आणि सबसिडी रद्द करून किंवा कमी करून व्यापारातील जे काही अडथळे आहेत ते अडथळे किंवा बंधने दूर करणे आणि आंतरराष्ट्रीय व्यापाराला चालना देणे, एकंदरीत प्रोत्साहन देणे, अशा पद्धतीची जी काही प्रमुख उद्दिष्टे या गॅटचे आपल्याला दिसून येतो. ओके, सो पर्याय क्रमांक 4 योग्य पर्याय असणार आहे. ही जी काही गॅट संस्था आहे ती 30 ऑक्टोबर 1947 रोजी 23 देशांनी स्वाक्षरी केल्याच्या नंतर या 23 देशांनी स्वाक्षरी केलेल्या या ॲग्रीमेंटनुसार या गॅटचे अस्तित्व निर्माण झाल्याचे आपल्याला दिसून येतं. ओके, पुढे जाऊयात. त्यानंतर आहे खालीलपैकी कोणता स्रोत अंतर्गत सार्वजनिक कर्जाचा नाही. ओके, जेव्हा आपण पब्लिक फायनान्स किंवा सार्वजनिक वित्त बघतो तेव्हा आपण वेगवेगळे सार्वजनिक खर्च, सार्वजनिक उत्पन्न, सार्वजनिक कर्ज, राज्य वित्तीय धोरण आणि वित्तीय प्रशासन असे अनेक जे आयाम आहेत ते बघत असतो. ओके, सो अंतर्गत सार्वजनिक कर्जाचा जेव्हा आपण बघतो ज्यामध्ये सार्वजनिक कर्जात अंतर्गत कर्ज आणि बहिर्गत कर्ज या दोन्हींचा समावेश होतो. ओके, सो अंतर्गत सार्वजनिक कर्जामध्ये कशाचा समावेश होत नाही अशा पद्धतीने नाही जे कीवर्ड आहे ते आपल्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. ओके, सो कर्जाचे 2 प्रकार दिसून येतात, अंतर्गत कर्ज आणि बहिर्गत कर्ज. अंतर्गत कर्ज म्हणजे काय तर जेव्हा सरकार, देशातील नागरिक असतील, बँका असतील, मध्यवर्ती बँका असतील किंवा देशातीलच वित्त संस्था असतील किंवा औद्योगिक क्षेत्र असतील, इंडस्ट्रियल असतील, सो या इंडस्ट्रियलिस्टकडून किंवा जे काही मध्यवर्ती बँक आहे किंवा देशातील इतर लोक आहेत, बँका आहेत, त्यांच्याकडून जेव्हा कर्ज उचल करते तर अशा वेळेस ते अंतर्गत कर्ज म्हणून ओळखले जातो. आणि जे काही बाह्य कर्ज असते ते बाह्य कर्जामध्ये जेव्हा सरकार परकीय देशातील सरकार असेल, परदेशी बँका असतील किंवा संस्था असतील, आंतरराष्ट्रीय संस्था असतील ज्यामध्ये IMF, त्यानंतर आहे वर्ल्ड बँक. ओके, सो IMF, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी, जागतिक बँकेकडून जेव्हा कर्ज घेतो तर त्याला बाह्य कर्ज म्हणून ओळखले जातं. ओके, सो अंतर्गत कर्जाचा प्रकार नाही आहे कुठले तर देशातील बँका व इतर वित्तीय संस्थांकडून घेतलेले कर्ज आहे का? हो, तर हे अंतर्गत कर्जाचा प्रकार आहे. विमा निधी आपण जे काही विमा आपण नागरिकांच्या याच्यासाठी ठेवतो तर त्या जी काही रक्कम आहे त्याची उचल गव्हर्नमेंटद्वारे केला जातो आणि एका पर्टिक्युलर पिरियडनंतर किंवा पर्टिक्युलर काळानंतर ज्या व्यक्तीने तो विमा उतरवलेला असेल त्या व्यक्तीच्या नावे आपण ते विमा प्रदान करत असतो. ओके, सो हे देखील आपण या अंतर्गत कर्जाच्या स्वरूपात त्याची उचल करतो. भविष्य निर्वाह निधी म्हणजे EPFO कामातील काही भाग शेष म्हणून गव्हर्नमेंटकडे आपण ठेवत असतो. ओके, सो ते देखील एक प्रकारचा सरकारसाठी अंतर्गत कर्जाचा प्रकार आपल्याला दिसून येतो. ओके, मात्र आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून जे काही घेतलेले कर्ज असते त्याचा समावेश या अंतर्गत कर्जामध्ये येत नाही तर ते बहिर्गत कर्जामध्ये येतो. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 योग्य पर्याय असणार आहे. ओके, सो पर्याय क्रमांक 4 योग्य पर्याय या ठिकाणी आहे असं आपण म्हणू शकतो. अंतर्गत कर्ज आणि बहिर्गत कर्ज या ठिकाणी डिफरन्शिएट केलेलं आहे. ओके, हे तुम्ही बघू शकता. पुढे जाऊयात. त्यानंतर आहे पंचवार्षिक योजनेसंदर्भात PSI पूर्वपरीक्षा 2013 आणि राज्यसेवा पूर्वपरीक्षेमध्ये तर हमखास प्रश्न असतोच यावर. सो 11व्या पंचवार्षिक योजनेचे उद्दिष्टे जलद आणि सर्वसमावेशी वृद्धी असे होते का? त्यानंतर आहे ब स्टेटमेंट 11व्या पंचवार्षिक योजनेचे उद्दिष्ट अधिक आणि संतुलित वृद्धी असे होते का? तर कुठले स्टेटमेंट बरोबर आहे? ओके, सो अ बरोबर, फक्त ब बरोबर, दोन्ही बरोबर की दोन्ही चूक? सो 11वी जी पंचवार्षिक योजना आहे ती 11वी पंचवार्षिक योजना 1 एप्रिल 2007 ते 31 मार्च 2012 असा एकंदरीत या 11व्या पंचवार्षिक योजनेचा कालावधी आपल्याला दिसून येतो. अध्यक्ष कोण होते? मनमोहन सिंग आणि उपाध्यक्ष मॉन्टेग सिंग अहलुवालिया. ओके, या योजनेचे जे काही मुख्य भर होते किंवा मुख्य उद्दिष्ट होते किंवा त्यालाच या योजनेचे नाव म्हणून संबोधलं जातं. सो जलद आणि सर्वसमावेशक वाढ. ओके, जलद आणि सर्वसमावेशक वाढ जे पर्याय अ मध्ये विधानात दिलेलं आहे जलद आणि सर्वसमावेशक वृद्धी. सो हे जे आहे ते या 11व्या पंचवार्षिक योजनेचे प्रमुख उद्दिष्ट होते. ओके, सो फक्त अ बरोबर असणार आहे. आता या योजनेचे जे काही प्रतिमान होते ते पुरा प्रतिमान होते. ओके, प्रोव्हाइडिंग अर्बन
तर पुरा आपल्याला दिसून येतो की प्रोव्हाइडिंग अर्बन अम्युनिटीज इन रुरल एरियाज अशा पद्धतीने अब्दुल कलाम यांनी जी काही शिफारस केली किंवा जे काही तत्व सुचवलेले होते त्यानुसार या पुरा प्रतिमानानुसार एक रवी पंचवार्षिक योजनेमध्ये वेगवेगळ्या योजना राबवल्याचे आपल्याला दिसून येतो. ओके, याचे जे काही उद्दिष्ट होते, आर्थिक उद्दिष्ट किंवा जो काही वृद्धी दर होता तो 8.1% वार्षिक वृद्धी दर गाठणे होता. मात्र साध्य किती झालं? 7.9%. ओके, सो या ठिकाणी जे काही तत्वे आहेत 6 गटामध्ये विभागल्याचे दिसून येतो. हे तुम्ही या ठिकाणी बघू शकता. किंवा एकंदरीत तुम्हाला जर पंचवार्षिक योजनेसंदर्भात व्हिडिओ बघायचा असेल किंवा लेक्चर बघायचे असेल तर आपल्या प्लेलिस्टमध्ये ही अर्थशास्त्र रिव्हिजन सिरीज प्लेलिस्टमध्ये अवेलेबल आहे, ते तुम्ही बघू शकता. ओके, पुढे जाऊयात. त्यानंतर आहे दारिद्र्य संदर्भाने आयोग आपल्याला प्रश्न विचारतो, त्यावर प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे. सुरेश तेंडुलकर समितीने अगोदरच्या जे काही दारिद्र्य अनुमान पद्धती आहे, दारिद्र्य मापन पद्धती आहे, त्यातील 3 त्रुटी दाखवल्या. तर ते म्हणजे कुठल्या त्रुटी होत्या? अशा पद्धतीने राज्यसेवा मुख्य परीक्षा 2016 मध्ये प्रश्न विचारण्यात आलेला आहे. ओके, अन्न घटक कालबाह्य केले, चलनवाढीचा सदोष निर्देशांक दाखवला, जन्मदर निर्देशांक दाखवला की शासनाद्वारे शिक्षण आणि आरोग्य सुविधांचा पुरवठा करावा, अशा पद्धतीने कुठले घटक किंवा कुठले त्रुटी दाखवून त्यामध्ये शिफारस केलेली होती. ओके, सो सुरेश तेंडुलकर समिती आपल्याला दिसून येतो. डिसेंबर 5 मध्ये जे काही नियोजन आयोग होते त्या नियोजन आयोगाने सुरेश तेंडुलकर यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती नेमण्यात आलेली होती. याचे सदस्य आर राधाकृष्णन, सुरंजन सेन गुप्ता, त्यानंतर आहे राघव गाईया असे हे सदस्य होते. आणि यांनी अहवाल कधी सादर केला? तर 27 नोव्हेंबर 2009 रोजी. ओके, 27 नोव्हेंबर 2009ला त्यांनी अहवाल सादर केला. आणि अहवालामध्ये काय स्पष्ट केले? तर केवळ अन्न घटक हे एकच गृहीत धरून दारिद्र्य मोजणे हे आताच्या परिस्थितीला अनुसरून योग्य नाही. ओके, सो त्याचे जे कारण देत त्यांनी जसजसा विकास होतो तसतसे जे काही मूलभूत गरज आहे त्या गरजांमध्ये देखील बदल होत जातो, अशी शिफारस या किंवा अशा एकंदरीत त्यांनी जी काही आधीची मोजमाप पद्धती होती त्यामध्ये त्रुटी दाखवलेली होती. त्यांनी असं स्पष्ट केलेलं होते की दारिद्र्य मोजण्यासाठी कॅलरी निकष विचारात घेतले गेले आहे. हे जणू दारिद्र्य रेषा नसून ते हंगरच लाईन आहे, म्हणजे भुकेची लाईन आहे, अशा पद्धतीने त्यांनी या कॅलरी मूल्यावर टीका केलेली होती. ओके, आणि जे काही आपण 1973-74 मध्ये जो काही खर्च करण्याची जी पातळी होती दारिद्र्य आपण मोजताना किती प्रमाणावर किंवा किती खर्च केल्यानंतर ते दारिद्र्य रेषेच्या वर असेल किंवा खालती असेल अशा पद्धतीची जी तरतूद करण्यात आली होती, त्या खर्चाच्या पातळीला चलनवाढीचा निर्देशांक आहे तो सदोष आहे, अशा पद्धतीने त्यांनी स्पष्ट केले. आणि त्यांनी हे सुद्धा स्पष्ट केले की अन्न या घटकाबरोबर शिक्षण आणि आरोग्य या घटकांचा समावेश देखील करण्याची शिफारस केली. ओके, सो अन्न घटक कालबाह्य केले म्हणजे केवळ अन्नासाठी जो मूल्य आहे ते मूल्य नाही, तर त्यासोबतच शिक्षण आणि आरोग्य देखील याचा समावेश करण्यात यावा, अशा पद्धतीने अन्न घटक कालबाह्य. त्यानंतर चलनवाढीचा सदोष निर्देशांक देखील स्पष्ट केलेला होता. जन्मदर निर्देशांक याचा काही संबंध या ठिकाणी येत नाही. आणि शासनाद्वारे शिक्षण आणि आरोग्य सुविधा यांचा पुरवठा करण्यात यावी अशा पद्धतीची शिफारस देखील या सुरेश तेंडुलकर समितीने केल्याचे दिसून येतो. ओके, सो या ठिकाणी अ, ब आणि ड योग्य पर्याय असणार आहे, तर क जे स्टेटमेंट आहे ते चुकीचे असणार आहे. ओके, सो पर्याय क्रमांक 2 योग्य पर्याय असणार आहे. ओके, सो सुरेश तेंडुलकर समिती संदर्भाने जी काही परीक्षाभिमुख माहिती आहे त्या ठिकाणी दिलेली आहे ते तुम्ही वाचू शकता. पुढे जाऊयात. ओके, अशा पद्धतीने आपण जे काही अर्थशास्त्र या सिरीजमध्ये जे काही 4th सिरीज होती त्यात आपण 10 प्रश्न डिस्कस केलेले आहे, सविस्तर डिस्कस केलेले आहे. ओके, आपण जे काही टेलिग्रामवर जी क्विज बॅच लॉन्च केलेली आहे त्या संदर्भाने या ठिकाणी इन्फॉर्मेशन दिलेलं आहे. तुम्हाला जॉईन करायचे असेल तर नक्कीच करू शकता. त्याचा नक्की फायदा तुम्हाला येणाऱ्या काळात जी परीक्षा होणार आहेत आयोगाचे त्यामध्ये होणार आहे. ओके, सो थांबूया तिथं, भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये. थँक्यू, धन्यवाद.